श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपण आज मेष राशीच्या महिलांबद्दल बोलणार आहोत. होय, मेष राशीच्या महिलांना पतीचे सुख मिळत नाही. त्या वैवाहिक जीवनात सुखी नसतात. नवऱ्यासोबत नेहमी भांडण, किरकिर किंवा काही ना काही कारणावरून वाद सुरूच असतात. त्यामागचं कारण म्हणजे मेष राशीच्या महिलांनो, तुम्हाला हे 5 शाप लागले आहेत. ते शाप कोणते आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात वैवाहिक सुखाची कमतरता आहे, तुम्हाला पतीचे सुख मिळत नाही? आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. त्यामुळे ही चर्चा खूप खास ठरणार आहे. या परिस्थितीत ज्या मेष राशीच्या महिला आहेत त्यांनी हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण नक्की पाहावा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी आपणा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. माझ्या चॅनलवरती तुम्हाला मेष राशीचे दैनिक राशी भविष्य, मेष राशी संबंधित अनेक छोटी प्रकारची माहिती दररोज तुम्हाला पाहायला व ऐकायला मिळेल. त्यामुळे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, आज आपण मेष राशीच्या महिलांबद्दल बोलत आहोत की त्यांना पतीचे सुख का मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. मेष रास म्हणजे अग्नितत्वाची रास आहे आणि या राशीचे स्वामी मंगळ महाराज आहेत. येथे मेष राशीच्या महिलांबद्दल बोलले जात आहे. तर मेष राशीच्या महिला त्यांच्या वैवाहिक जीवनात त्रस्त असतात. मेष राशीची महिला आपल्या वैवाहिक जीवनात कधीही पूर्णपणे समाधानी नसते. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून त्या नेहमी दुःखीच असतात. विशेष करून आपल्या जीवनसाथीबद्दल ती खूप दुःखी असते. त्यांना असे वाटते की कदाचित त्यांच्या नशिबात पतीचे सुख नाही. तर तुमच्या जीवनात असे का होते? तुम्हाला पतीकडून सुख का मिळत नाही किंवा पती पत्नीमध्ये प्रेमसंबंध जास्त का नाही? आज आपण त्याची कारणे आणि उपाय हे दोन्ही पाहणार आहोत. मी तुम्हाला हे 5 शाप सांगणार आहे जे तुमच्या जीवनामध्ये आहेत, ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात एवढा कलह दिसून येतो. मैत्रिणींनो, मेष राशीच्या महिलांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्या पहिल्या शापाबद्दल बोलूया. मेष राशी अग्नितत्वाची रास आहे. मंगळ प्रधानास असल्यामुळे या राशीच्या महिला प्रामाणिक स्वभावाच्या, हसतमुख स्वभावाच्या आणि मिलनसार स्वभावाच्या असतात. जर कोणाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मेष राशीच्या महिला त्यासाठी सर्वात जास्त कुशल असतात. त्यांच्या लोकांसोबत खूप लवकर मिसळून जातात. लोकांसोबत त्यांची जवळीक खूप लवकर होते आणि मेष राशीच्या महिला खूप दिलखुलास मनाच्या असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या जीवनातील पहिला शाप म्हणजे त्यांचे खुले विचार असतात. होय मैत्रिणींनो, तुमची रास अग्नितत्वाची रास आहे आणि अशा परिस्थितीत मेष राशीच्या महिला स्वतंत्र विचाराच्या असतात. स्वतंत्र विचार आपल्याच लोकांच्या नजरेत काटे बनतात. हे लोक कुठेतरी आपल्यावर चिडू लागतात. अग्निप्रधान राशीमुळे मेष राशीच्या महिलांना स्वतंत्रपणे जगणे आवडते आणि त्यांना जास्त टोकाटोकी करणे किंवा आदेश चालवणे किंवा त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे हवी होणे त्यांना आवडत नाही. त्यांना स्वतंत्रपणे जगणे आणि इतरांना जगू देणे आवडते. पण जर त्यांच्या जीवनाबद्दल बोलायचे झाले, त्यांचे हे स्वतंत्र विचार त्यांच्या सासरच्या लोकांना खूप खटकतात. होय मैत्रिणींनो, जेव्हा सासरी जातात आणि तेथे स्वतंत्रपणे जगणे पसंत करतात तेव्हा सासरच्या सर्व लोकांकडून त्यांच्यावर खूप रोकटोक केली जाते, ज्यामुळे त्यांच्या सासरच्या लोकांसोबतचे संबंध थोडे खराब होतात. आणि पती तर विशेषतः जगात असे अनेक पती आहेत जे विचार करतात की त्यांची पत्नी फक्त त्यांच्यानुसार वागली पाहिजे, स्वतःनुसार नाही. विशेषतः मेष राशीच्या महिलांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना तसेच पती मिळतात जे त्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणे पसंत करतात आणि जेव्हा त्या नाचत नाहीत तेव्हा त्यांच्यात मतभेद होतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात पतीची सुखाची कमतरता होते. म्हणजे जेव्हा तुमच्या नात्यात मनमुटाव असेल तेव्हा पती पत्नीमध्ये सुखाची कमतरता येईलच. तरी ते मेष राशींच्या महिलांना स्वतंत्र स्वभाव आहे, तो स्वतंत्र विचारधारा आहे, हाच त्यांच्या जीवनाचा पहिला शाप बनतो, जो पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण करतो, भांडणाच्या आणि वादाच्या परिस्थिती निर्माण करतो आणि पतीच्या सुखात घट करतो. आता त्यांच्या जीवनातील दुसऱ्या शापबद्दल बोलूया. तर मेष राशीच्या महिला खूप बुद्धिवान स्वभावाच्या असतात. त्यामुळे त्या आपल्या बुद्धिमत्तेचा परिचय प्रत्येक ठिकाणी देतात. त्यांचा स्वभाव असा असतो की जर त्यांच्यासमोर एखादी गोष्ट घडत असेल आणि ती व्यक्ती योग्य निर्णय देऊ शकत नसेल आणि त्यांच्याकडून सल्लाही मागत नसेल तरीही त्या आपला सल्ला नक्कीच देतील. होय, जर त्यांना कोणी चुकीचे दिसले तर त्या लगेच सल्ला देतात की तुम्ही असे नाही तर असे केले पाहिजे. या गोष्टींमुळे मेष राशीच्या महिला आणि इतर यांच्या नात्यात कुठेतरी एक असे अंतर निर्माण करण्याचे कार्य करते, ज्यामुळे पती पत्नीमध्ये कलह होतो. जसे की मेष राशीची महिला जेव्हा कुटुंबामध्ये सासरी जाते तेव्हा पतीला
जर एखादा सल्ला द्यायचा असेल, त्यांना असे वाटते की सल्ला दिला पाहिजे, तर त्या कधीही वाट पाहत नाहीत की त्यांचे पती त्यांच्याकडून सल्ला मागतील. त्यांना जे योग्य वाटते, ते चुकीचे वाटते ते आपल्या पतीसमोर मांडतात. त्यांच्या पतीला असे वाटते की माझी पत्नी खूप बुद्धिमान बनत आहे, माझ्यापेक्षा जास्त हुशार बनण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पुरुषामध्ये एक अशी गुणवत्ता येते, काही पुरुषांमध्ये असे दिसून येते की पुरुष विचार करतात की त्यांची पत्नी एक महिला आहे आणि महिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत असते. जर ती मला सल्ला का देत आहे, तिला मी सल्ला मागितलाही नाही, तिला सल्ला फक्त मीच देईल, ती मला सल्ला देणार नाही. तर त्यांच्या बुद्धिमान स्वभावामुळे त्यांच्या पतीला अनेकदा असाही त्रास होतो की कुटुंबामध्ये अनेक गोष्टी पतीसोबत चुकीच्या घडत असतात. मेष राशीच्या महिला आपल्या पतीच्या बाजूने सत्य गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतात. त्या पतीला सांगतात की नाही, तुमच्यासोबत या गोष्टी चुकीच्या घडत आहेत, तुमच्यासोबत ज्या गोष्टी दाखवल्या जात आहेत, ज्या वेगळ्या आहेत, ज्या सांगितल्या जात आहेत त्या काही वेगळ्या आहेत आणि जी सत्यस्थिती आहे ती काही वेगळीच आहे. तर अशा परिस्थितीत सासरच्या लोकांच्या डोळ्यातही त्या खटकतात की ही तर खूप चालाक आहे, ही तर खूप हुशार आहे, माझ्या मुलाला आपल्या नियंत्रणात घेत आहे. येथे काय आहे की सासरचे बाजूचे लोक त्यांच्या पतीचे कान भरणे, पतीला त्यांच्या विरोधात करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांचे जीवनात पतीचे सुखाची कमतरता होते. तर त्यांची बुद्धिमत्ता त्यांच्या जीवनाचा दुसरा शाप बनते. आता मेष राशीच्या महिलांच्या तिसऱ्या शापाबद्दल बोलूया. तर मेष राशींची महिला थोडी जिद्दी स्वभावाची असते. होय, त्या दिसायला हसतमुख स्वभावाच्या असतील, बोलताना तुम्हाला खूप चांगल्या वाटतील, मिलनसार स्वभावाच्या असतील, पण त्यात आतून खूप जिद्दी स्वभावाच्या असतात. जसे की मंगळाची रास आहे आणि मंगळ एकदा जो निर्णय घेतात तो बदलत नाहीत. तसेच मेष राशीच्या महिलांसोबत घडते. एकदा ते आपल्या जीवनात एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी किंवा कोणत्याही कार्यासाठी जर ठरवतात की त्यांना हे कार्य करायचे आहे, त्यांना या क्षेत्रात यशस्वी व्हायचे आहे किंवा हे कार्य करायचेच आहे, तर त्या जिद्दीवर येतात. त्यानंतर असे होते की त्यांच्या पतीकडून त्यावर रोकठोक लावली जाते. होय, जेव्हा त्या एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतात की त्यांना नोकरी करायची आहे, व्यवसाय करायचा आहे किंवा त्यांच्या जीवनातील कोणत्याही निर्णयाबद्दल बोलायचे झाल्यास, जेव्हा त्या एखादा निर्णय घेतात तेव्हा त्या निर्णयावरती ठाम असतात आणि त्या निर्णयापासून मागे हटत नाहीत. त्यांच्या जीवनसाथीला असे वाटते की ही तर माझे ऐकतच नाही, तिने एकदा बोलले तर ती त्याच गोष्टीवर अडून राहते, मी जे सांगतो तिने ऐकले पाहिजे. येथे मेष राशीच्या महिला पतीचे बोलणे अजिबात ऐकत नाहीत, कारण त्यांनी एकदा जो निर्णय घेतला तो विचारपूर्वक घेतला आहे आणि आता त्यांना यात कोणाचाही हस्तक्षेप नको आहे. पण त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास सासरच्या लोकांकडून आणि अनेकदा पतीकडून, जर त्या नोकरी करत असतील तर पतीकडूनही खूप जास्त रोकठोक लावली जाते, ज्यामुळे पती पत्नीमध्ये कलह होतो, मतभेद होतात आणि मेष राशीच्या महिला पतीच्या सुखापासून वंचित राहतात. म्हणजेच कुठेतरी त्यांची आपल्या मतावर अडून राहणे आणि जिद्दी स्वभाव त्यांना यशस्वी तर बनवतो, कारण जर त्या ध्येयप्राप्तीसाठी हट्ट करतात तर त्यांना ते ध्येय प्राप्त होते, पण कुटुंबाशी संबंध खराब होतात. ज्यामुळे मेष राशीच्या महिलांनी घरात वावरताना काही गोष्टींची काळजी घेतली तर त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखद होऊ शकते. त्यासाठी त्यांनी पती पत्नी यांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे, एकमेकांना समजून घेतले पाहिजे. तसेच देवकार्य, पूजा, सत्यनारायण यासारख्या पूजा सोबत केल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट होते. हे लक्षात ठेवा की कोणताही उपाय तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा त्यात श्रद्धा असेल. हा उपाय सोबतच पती पत्नीमधील प्रामाणिक संवाद, विश्वास, एकमेकांबद्दल आदर हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आशा करते की या मेष राशीच्या महिला आहेत त्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.